नमस्कार मित्रांनो. तर आजचा विषय आपण घेतलेला आहे सोयाबीन बीज प्रक्रिया आणि सोयाबीन उगवण क्षमता तपासणे. तर मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बीज प्रक्रिया. सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केल्याशिवाय मी तर म्हणेल पेरणी करायला नाही पाहिजे. तर बीज प्रक्रियेमध्ये जे मी औषध घेतलेलं आहे ते कोणते घेतलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे मी लाईव्हमध्ये. तर या ठिकाणी बघू शकता आता बायर कंपनीचं एव्हरगोल्ड हे आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे. याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला 1 किलोसाठी 1 ml असा डोसाचा घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे आहे स्लेअर प्रो. याच्यामध्ये थायमोथॉक्झॉन घटक असलेलं थायमोथॉक्झॉन 30% FS हा घटक याच्यामध्ये आहे स्लेअर प्रोमध्ये. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, याच्यामध्ये मार्केटिंग करणं नाही आहे. तर मित्रांनो, बीज प्रक्रिया करताना आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण पेरणी करणार आहोत त्याच दिवशी त्याच दिवशी किंवा मग सकाळी सकाळी तुम्ही ही बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर पहिल्यांदा एव्हरगोल्ड हे लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्लेअर प्रो. जसं आपण FIR पद्धतीने बीज प्रक्रिया करतो तसं आपल्याला बुरशीनाशक नंतर कीटकनाशक असं आपण याला बुरशीनाशकामध्ये बीज प्रक्रियेमध्ये वापर आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया जी आहे हे करू शकता. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बरेच शेतकरी काय करतात की बॅग फोडल्यानंतर त्याला बीज प्रक्रिया वगैरे करत असतात. परंतु मी जसं शेतीचं नियोजन करतो तर मी काय करतो तर जी आपली सोयाबीनची बॅग आहे ती अगोदरच फोडत असतो सोयाबीनची बॅग. आणि त्याच्यातले जे खराब फुटके डॅमेज जे असे बियाणं असतात, म्हणजे साधारण जे बियाणं आपल्याला असं वाटतं की ही बियाणं उगवणार नाही अशी बियाणं जे आहेत हे आपण वेगळेच अगोदरच काढत असतो. आणि त्यानंतर आपण संपूर्ण जर्मिनेशन जे आहे हे आपल्या सोयाबीनचं जे आहे हे करत असतो. जर्मिनेशन करताना आपल्याला बघू शकता हे या ठिकाणी हे हे पोतं आपण टाकलेलं आहे. पोत्यामध्ये आपण बियाणं हे जे आहे हे टाकलेलं आहे, बघू शकता या ठिकाणी आहे. असं केल्यानंतर आपण जर्मिनेशन सोयाबीनचं जे आहे हे बघत असतो. 100 बिया टाकून त्यातल्या बिया किती उगवतात हे आपण त्या ठिकाणी बघतो. त्यानंतर आपण एकरी बियाणाचं जे प्रमाण आहे हे आपण त्या ठिकाणी ठरवत असतो. तर जास्तीत जास्त उगवणशक्ती होण्यासाठी सुरुवातीला जे आपलं काम आहे ते म्हणजे अगोदर बॅग आपली फोडणे, त्यातलं जे डॅमेज बियाणं आहे ते वेगळं करणे. फक्त एकदम स्ट्रॉंग एकदम मजबूत असं बियाणं फक्त आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आहे. म्हणजे आपली जर्मिनेशनसुद्धा चांगलं होईल, त्याचबरोबर दुबार पेरणी होणार नाही. त्याचबरोबर आपले जे झाडं आहेत ते एकदम निरोगी स्वरूपाचे उगवतील. तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीनचं जे नियोजन आहे हे करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे आपले झाडं उगवणार आहेत हे सर्व स्ट्रॉंग झाडे उगवणार आहेत, म्हणजे कमजोरसुद्धा राहणार नाही. त्याचबरोबर जे आपले रिकामे जागाभर असतात किंवा मग कुठे लहान कुठे मोठे झाड किंवा मग कमकुवत झाडं जे आहेत असे आपल्याला शेतामध्ये आढळणार नाही. त्याची थोडीशी काळजी म्हणून आपल्याला हे जे आहेत काम जे आहेत अगोदरच आपल्याला करून घ्यायचे आहेत. बीज प्रक्रिया करताना आपल्याला पाण्याचं प्रमाण व्यवस्थितपणे वापरायचं आहे. त्याचबरोबर जे आपण बीज प्रक्रिया करतो तर आपण जास्त हाताने न चोळता आपल्याला एक गोळपाट घ्यायचा आहे, म्हणजे एखादी फारी वगैरे घ्यायची आहे, त्याच्यावर आपल्याला बियाणं टाकून ते संपूर्ण व्यवस्थितपणे पद्धतीने हळूवारपणे हे लावायचं आहे. म्हणजे आपल्या बियाण्याला डॅमेज होणे अशी जी समस्या राहते हे होणार नाही. त्याचबरोबर एक समान बियाणाला जे औषध आहे हे आपलं लागलं पाहिजे, या हिशोबाने आपल्याला बीज प्रक्रिया जी आहे हे करायची आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक आहेत, ते तुम्ही वापरू शकता. जसं की BSFचं झेलोरा आहे, UPLचं इलेक्ट्रॉन आहे किंवा मग सिझंटाचं, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे बुरशीनाशक आहेत. तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. ज्यांचा चांगला अनुभव असेल असेच बुरशीनाशक तुम्ही स्वतः घेऊ शकता. कारण की आपण जे वापरतो ते म्हणजे बायर कंपनीचं एव्हरगोल्ड हे बुरशीनाशक आपण साधारण 3 ते 4 वर्षापासून कंटिन्यू वापरत आहोत. रिझल्ट त्याचे चांगले आहेत. तर आपले ज्याच्यामध्ये अनुभव चांगला असेल, आपल्याला ज्याचे रिझल्ट चांगले मिळत आहेत, आपण असे बुरशीनाशक घेतले पाहिजे. आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित वापरून बुरशीनाशक जे आहे तुम्हाला 2-4 दिवस अगोदरसुद्धा बियाणाला लावता लावता येऊ शकते. अशी काही याच्यामध्ये अडचण नाही आहे. फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पद्धतीने घ्या, म्हणजे आपल्याला जे रिझल्ट आहेत बुरशीनाशकाचे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतील. तर अशा पद्धतीने आपलं नियोजन करायचं आहे. तर आपला पुढचा व्हिडिओ जे आहेत हे आपण सोयाबीन प्लस तूर याची लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे, तुरीचे किती ओळी घ्यायला पाहिजे, त्याचबरोबर सोयाबीनचे किती ओळी घ्यायला पाहिजे, हे संपूर्ण जे व्हिडिओ आहे आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे. तर जे शेतकरी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
आणि इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना आपले जे नोटिफिकेशन येतील ते सर्वांनापर्यंत पोहोचतील. यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.